हॅलो, पिझ्झा हट का? हो सर, मराठे साहेब आपलं स्वागत आहे. मग माझी ऑर्डर लिहून घ्या. सर, तुम्ही नेहमी देता तीच ऑर्डर आहे का? हो, पण तुम्हाला काय माहित मी काय ऑर्डर करणार आहे ते? सर, तुमचा पत्ता, फोन नंबर आणि गेले 12 महिने तुम्ही ज्या ऑर्डर्स दिल्या होत्या त्या आमच्या डेटाबेस प्रमाणे तुम्ही एक्स्ट्रा लार्ज सुप्रीम पिझ्झा आणि त्याबरोबर 3 चीजेस, सॉसेज, पेपरोनी, मशरूम्स आणि थिक क्रस्टवर मीट बाउल्स असा पिझ्झा ऑर्डर केला होता. क्या बात आहे, ग्रेट. मला तोच पिझ्झा पाहिजे. सर, मी एक सुचवू का? ह्यावेळी तुम्ही मीठ नसलेला भाकरी पिझ्झा, ग्लुटेन फ्री तवा बेक्ड इंडियन हेल्दी व्हेजिटेबल पिझ्झा मागवावा. का बरं? अजिबात नाही. मला व्हेजिटेबल्स अजिबात आवडत नाही आणि तसाही तो फारच बेचव आणि पथ्याचा असतो. मला नको, मला नाही आवडत तो. पण आपले कोलेस्टेरॉल ठीक नाही आहे सर. अरे, तुम्हाला कसं माहिती? सर, आम्ही तुमच्या मोबाईल नंबरला लिंक असलेले तुमचे गेल्या 7 वर्षातले ब्लड रिपोर्ट्स पाहिले आहेत सर. हे फारच झालं. बस करा आता. मला सुप्रीम पिझ्झाच पाहिजे. मी कोलेस्टेरॉलवर औषध घेतोय. सॉरी सर, पण आमच्या रेकॉर्ड प्रमाणे तुम्ही औषधं नियमित घेत नाही सर. 30 गोळ्यांचा बॉक्स तुम्ही अपोलो फार्मसीमधून 4 महिन्यापूर्वी घेतला होता. त्यानंतर तुम्ही तिथून औषधे घेतली नाहीत. अरे काय चाललंय तरी काय? अरे मी दुसऱ्या फार्मसीमधनं त्या गोळ्या घेतल्या त्या. असं वाटत नाही सर. तुमची क्रेडिट कार्ड स्टेटमेंट्स असं काहीच दाखवत नाही आहेत सर. अरे कॅश देऊन घेतली ना औषधं ती. हो सर, पण तुमचे बँक स्टेटमेंट इतकी कॅश काढलेली दाखवत नाही आहे सर. अरे पण बँकेतनच का? माझं दुसरं इन्कम असू शकत नाही? हो का सर, पण तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न तसं दाखवत नाहीये आणि रिटर्न मध्ये न दाखवता इन्कम असणं हे बेकायदेशीर आहे सर. व्हॉट द हेल यू आर टॉकिंग? दिस इज हाईट अँड टू मच. तुम्ही माझी टॅक्स रिटर्न पण पाहिले. दिस इज नॉट फेअर. सॉरी फॉर दॅट सर, पण आम्ही ही सगळी माहिती फक्त आणि फक्त तुमच्या भल्यासाठीच आणि तुम्हाला मदत करावी म्हणूनच वापरतो सर. आणि तुम्हाला आणि एक गोष्ट सांगायची आहे सर. तुमचे स्मार्ट वॉचचे रिपोर्ट्स आम्हाला सांगतात की तुम्ही तुमचा नियमित व्यायाम पण करत नाही सर. हे बघा, आय एम सिक ऑफ युझिंग गुगल अँड ट्विटर अँड व्हॉट्सअप अँड व्हॉट नॉट. मी एका अज्ञात निर्जन स्थळी चाललोय. मी एका डेझर्ट आयलंडला चाललोय. सर, कृपया शांत व्हा. तुमचे बीपी वाढेल. आणि तुम्ही म्हणता ते समजले सर मला. तुम्ही डेझर्ट आयलंडला नक्की जा. आमची तिथे पण शाखा आहे सर. तुम्हाला शुभेच्छा. पण त्यासाठी तुम्हाला आधी तुमचा पासपोर्ट रिन्यू करावा लागेल. सर, तुमचा पासपोर्ट 1.5 महिन्यापूर्वीच एक्सपायर झाला सर. अरे देवा, काय करू मी आता? अरे मी तो रिन्यू करणारच होतो. परमेश्वरा, तूच मला आता वाचव. मित्र हो, या नवीन तांत्रिक युगात तुमचं स्वागत आहे. ही नवीन युगाची नांदी आहे आणि ही फक्त चुळूक आहे. हे नवीन जग इथं आहे आणि ते तुमच्या छातीत धडकी भरवणार आहे. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येक जण यासाठी तयार राहा, कारण ही वस्तुस्थिती आहे. सर, आमच्याकडून पण एक सूचना आणि विनंती. ही नवीन टेक्नॉलॉजी योग्य पद्धतीनं कशी वापरावी ते आपण सगळ्यांनी व्यवस्थित शिकून घ्या आणि फ्रॉड करणाऱ्या लोकांच्यापासून सावध राहा सर. आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. पण जाता जाता या व्हिडिओतला मेसेज मात्र लक्षात ठेवा. तो म्हणजे फार तेलकट तुपकट खाऊ नका. शक्यतो भारतीय पदार्थांना पसंती द्या. आपली सगळी औषधं वेळेवर घ्या. वेळोवेळी सगळ्या मेडिकल चाचण्या, टेस्ट करून घ्या. नियमित व्यायाम करा. वेळेवर आपली सगळी डॉक्युमेंट्स म्हणजे पासपोर्ट म्हणा, ड्रायव्हिंग लायसन्स म्हणा किंवा केवायसी डॉक्युमेंट्स ही सगळी वैध म्हणजे अप टू डेट आहेत ना, व्हॅलिड आहेत ना हे बघून घ्या. आणि ती नसल्यास रिन्यू करून घ्या आणि आयुष्य चांगले जगा, एन्जॉय करा. आजच्या 2020 क्रिकेटसाठी थँक्यू सो मच. तहे दिल से शुक्रिया. धन्यवाद.